नमस्कार, मी सुरेखा. तारा न्यूज मध्ये आपलं स्वागत. कोल्हापूर जिल्ह्यातील 10 नगरपालिका आणि 3 नगरपंचायतीच्या निवडणुकीत यंदा राजकीय समीकरणाचा मोठा घोळ झालेला दिसतोय. महायुती आणि महाविकास आघाडी अशी सरळ लढत होईल अशी अपेक्षा असतानाच दोन्ही आघाडीतील पक्षांनी परस्पर विरोधी गटाशी हात मिळवणी करून समीकरणाची अक्षरशः भेसळ केली आहे. जिथं युती जमली नाही तिथं बंडखोरी पेटली आहे. नेत्यांच्या सोयीस्कर भूमिकेने कार्यकर्ते गोंधळलेले आहेत आणि जिल्ह्याचं राजकारणच विस्कळीत झाल्याचं चित्र सध्या दिसत आहे. कागलमध्ये सर्वात मोठा राजकीय धक्का बसलाय. वर्षानुवर्ष एकमेकाचे कट्टर विरोधक असलेले हसन मुश्रीफ आणि राजे समरजित सिंह घाटगे अचानक एकत्र आल्याने राजकीय वर्तुळ तसेच जनतेत खळबळ उडाली आहे. या युतीमुळे संजय मंडलिक यांच्यासमोर एकाएकी लढत उभी राहिली असून संजय घाटगे काय भूमिका घेणार हे अजूनही स्पष्ट नाही. पन्हाळ्यात जनसुराज्य शक्तीचे विनय कोरे स्वतःच्या गोट्यातील हालचालीमुळे अडचणीत आलेत. 6 जागांपैकी 3 जनसुराज्य, 2 भोसले गट आणि 1 मोकाशी गट अशा संख्याबळामुळे बिनविरोधीचा त्यांचा प्लॅन कोलमडलाय. हातकणंगले आणि हुपरीत सर्वच पक्षांनी उमेदवार मैदानात आणल्याने बहुरंगी आणि तंगीच्या लढती होत आहेत. गडिंग्लजमध्ये जनता दलाने भाजपला साथ दिल्याने अनपेक्षित समीकरण तयार झाले असून मुश्रीफ यांना इथे जवळपास एकाकी टक्कर द्यावी लागणार. चंदगडमध्ये मात्र भाजप आणि शिंदे सेना महायुतीच्या नावाखाली एकत्र आल्या असून त्यांच्या विरोधात शरद पवार, अजित पवार आणि काँग्रेस प्रणित शाहू विकास आघाडी उभी आहे. येथे मुश्रीफ विरुद्ध शिवाजी पाटील अशी प्रतिष्ठेची लढत ठरणार आहे. कुरुंदवाडमध्ये ठाकरे सेना शाहू विकास आघाडी सोबत आहे तर विरोधात भाजप, काँग्रेस, शरद पवार गट आणि स्वाभिमानी अशी मजबूत फळी आहे. वडगावमध्ये सालपे आणि यादव गटामध्ये पारंपरिक संघर्ष पेटलेला असून सकल मराठा सेना ही ताकद आजमावत आहे. आजऱ्यात सतेज पाटील आणि धनंजय माडिक समर्थकांमध्ये थेट सामना आहे तर शिरोळमध्ये राजेंद्र पाटील यड्रावकर यांच्या विरोधात भाजप, शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी आणि स्वाभिमानी असं सर्वपक्षीय समीकरण तयार झालंय. जयसिंगपुरात तर भाजप आणि काँग्रेस दोघंही एकत्र उभे राहत यड्रावकरांविरोधात अनपेक्षित आघाडी तयार केली आहे. मलकापुरात युती विरुद्ध महाविकास आघाडी अशी लढत असली तरी अजित पवार गटाने महायुती सोडून महाविकास आघाडीत जाण्याने समीकरण उलटलेत आणि मुरगुडमध्ये मंडलिक आणि मुश्रीफ घाटगे गट आमने सामने येत असल्याने कागलच्या राजकारणाचे स्पष्ट पडसाद येथे दिसत आहेत. एकूणच चित्र असं आहे की या निवडणुकीत पक्षरेषा, विचारधारा, आघाड्या, युती सगळंच गुंडाळून ठेवण्यात आले. कुणी कोणासोबत आहे आणि कुणा विरोधात हेच आता मतदारांनाही गुंतवून ठेवणारं कोडं बनलंय. कोल्हापूर जिल्ह्याचं राजकारण आता पूर्णपणे मतदारांच्या न्यायालयात आहे. या आणि अशाच ताज्या अपडेटसाठी पाहत रहा तारा न्यूज.